विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी बारामतीत प्रथमच अभिमन्यू सायन्स अकॅडमी घेऊन आली आहे उत्कृष्ट शिक्षणाची नवी दिशा। इयत्ता 11वी साठी 2 वर्षांचा आणि 12वी साठी 1 वर्षांचा संपूर्ण कार्यक्रम, तसेच इयत्ता 1ली ते 4थी स्कूल प्लस प्री फाउंडेशन आणि 5वी ते 10वी प्लस फाउंडेशन सुविधा, IIT, JEE, नीट तसेच MST CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अनुभवी शिक्षक वर्ग, उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेल सुविधा, शिक्षणाबरोबर संस्कार देणारी आणि विज्ञानाबरोबर आध्यात्मिक मूल्ये जपणारी अशी एकमेव अकॅडमी अभिमन्यू सायन्स अकॅडमी बारामती। कॉलेज आणि कोचिंग एकाच ठिकाणी। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या। संपर्क 7722 000009 तसेच 8390 002637। संपर्क पत्ता अभिमन्यू सायन्स अकॅडमी, हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, VP कॉलेज शेजारी, MIDC बारामती। आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल, दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी। कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लोकडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती। अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती। का गाणं टेन्शन मध्ये बसलाय? ना लय टेन्शन आहे, लय टेन्शन आहे। असं वाटायला लागलंय ना मी आगीत हात घातला, आगीत। तुझ्यासारख्या तडफदार नेतृत्व करणाराने जर असं बसायचं म्हणलं तर काय करावं लागेल? माझं काय हाल होतील? काय नक्की काय अडचण आहे? लय दुःख आहे ना, लय दुःख आहे जीवनात। नाही तू आता म्हणला आगीत हात घातलाय, नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा? प्रॉब्लेम तेवच आहे ना, माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ती आकाबाई, आकाबाई। अहो ती आकाबाई म्हणजे वल्या झाडाला आग लावणारी अवलाद आहे या। हा काय अक्काबाई करतो या? ही बाजीनाना कशासाठी? कशासाठी बाजीनाना? तुम्हाला किती दिवस झाला माग लावलं त्या अक्काबाईला पटवा म्हणून? अरे अक्काबाईला पटवा म्हणू नको, अक्काबाईला समजावा असं म्हण बाबा। अहो पटवा म्हणजे पटवून सांगा, तुम्ही तर वेगळीकडे जाता राव नाना। तिला का काय, माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे तो फक्त। काय काय हाताचा खेळ? आणि इतके दिवस झोपलाय होय तुम्ही? अरे पण मला बोलायचं ना तू, की बाजीनाना आपल्याला असं असं करायचंय। बोलला का तू? एकदाच बोलला, त्याच्यावर परत गाठ नाही, भेट नाही। तू पळतोय कुणीकडं, मी माझ्या व्यापानी पळतोय या। ग बसा, तिच्या दारात जायला नको, काय बी असू द्या। ती बायले बी उंडगी राव, लय म्हणजे लय डेंजर आहे राव। काय करेल माहितीये का गाना? त्या आखीला कसा काय तिला इंगा दाखवायचा ना, सतत मी ह्याच प्लॅनिंग मध्ये। ती म्हणतात का नाही ना गटारात कमळाचं फुल उगावलंय, ती आखी म्हणजे गटार आणि ती कमळाचं फुल मग तिची पोरगी। काय राव ती पोरगी नाजूक साजूक आहे, तिचं चालणं किती नाजूक, तिचं बोलणं किती नाजूक, तिचं हसणं किती नाजूक, आणि हे हिडंबा रागावची तिला काय। पण त्याचं काय टेन्शन घेऊ नको तू। अक्काबाई आहे ना, अक्काबाई नुसत्या माझ्या बोटावर नाचते। काय बोलतोय? हा, अक्काबाईला जर म्हणलं ना मी, अक्काबाई आपल्याला असं असं करावं लागेल, तुमच्या पोरीसाठी स्थळ म्या बघितलंय आणि मी तिचं लग्न जमावणार, अक्काबाई म्हणणार ना तुम्ही म्हणताल तस। काय बोलताय मग? अयो आणि स्थळ कुठलं म्हणून सांगणार? पहिल्यांदा लगेच काय सांगायचं नाही, तू फक्त माझ्या बरोबर चल, अक्काबाईच्या घरी जाऊ आपण आणि माझा रुबाब तिथं बघ। नाही मी नाही येत, तुम्ही जा की, तुम्ही जा, मला बी वाटत होतं आकाबाईचं। अरे मी तर काय कधी बी जाईल की, पण तुला कसं कळणार बाजीनानाची काय व्हॅल्यू आहे ती? तू नुसतं सांगायचं आणि अक्काबाईला नुसतं टाकू दे शब्द, अयो अक्काबाई आता का बाया, आता का बाया नाही, आता कसं वाटतंय असं तुला वाटणार? अयो बाजीनानाने आपलं लग्न जमवाय ना
चला की मग. आणि चल ना म्हणून तर म्हणतोय तू फक्त माझ्यावर चल आणि अक्काबाई कशी नमती बघ माझ्या पुढे. चला की वाघाचं काळीच करू दे तुमच्या बरोबर. नाही घाबरू नको. तू फक्त माझा हात सोडू नको. चल चल तर तू. अहो ना नको राव. अरे चल तू बिहू नको. मी आहे. माझं वजन तरी बघशील का नाही कसं आहे ते. हो हो ये. अक्का वहिनी अक्का वहिनी नमस्कार वहिनी. अक्का वहिनी आणि मी वहिनी कवा झाली? ताय ताय. अहो नाना परस्त्री आता समोर म्हणावे तिला आपली ताय. आला का वटणी? हा. आता कसं या पहिल्यापासूनच तुम्ही आमच्या वहिनी त्यामुळे ताई कशाला आणि काय आजही का हो? सांगा बरं. चला नाना. आलाय का? मला एवढं कळू द्या. आता कस काय चाललंय हे बघायसाठी आलोय वहिनी. बरं झालं आजच आला. कसं चाललंय, काय चाललंय? धान्याची पोती बिती आणल्यात का? अहो 2 आणल्या 2. हा, ही पोत कस काय हा मार्केटला लावा. मार्केटला नाही. बरं जाऊ द्या चेष्टाचा विषय बाजूला ठेवू आपण. पण पोरीच्या लग्नाचं काय करताय? हा, म्या जन्म दिलाय आणि तुम्हाला काय विचार? तसं नाही काय. म्हणजे त्यांच्या बघण्यात पोर आहेत 2-3 म्हणून आलो होतो. माझ्या पोरीचं लगीन आहे, माझी मी बघेल की. अहो तुम्ही तर बघणारच की. पण गावचा सरपंच आहे मी. मला प्रत्येक गावातल्या घराची काळजी या. अरे गावचा सरपंच, अरे बायकोचा सरपंच हो. मग माझ्या घरचा सरपंच व्हायचं बघ. पण असं काय बोलता तुम्ही अक्का वहिनी? चालले आलाय गावचा सरपंच म्हणून. हा? अरे कोण म्हणत तुला गावचा सरपंच? हाय, अहो वहिनी हिकडच्या तिकडं तिकडच्या हिकडं करायला तर तू आया. हा, अहो इकडचं तिकडे कसं म्हणता? अहो पोरं माझ्याकडे वहिनी एका चढीत एक आहे ती. 1 नंबर. 4 पोरं तुझ्या घरी ठेव. आलाय माझ्याकडे. चालले काय बाजीनानाचा अपमान? माझं बी नाव आहे बाजीनाना. गुढे हाण तुम्ही टाना टाना. तुझा मोठा बसवला टाना टाना. हाय, माझ्या दारात आलाय उड्या मारत टाना टाना. बाई एका स्वांग आहे. थोडक्यात वाचलो. व्हायला गणाफोड माझी इमेज गेली या. पण गणाला कसं तरी पटावलं पाहिजे. अरे गणा यार गणा गणा थांब की. कमन आला तिथनं तू? का म्हणाला म्हणजे एवढा बिल लाजी ना तुमच्यासारखा. मी इतकी ती बाय तडा बोलते, अपमान करते, तर तिथं पाय खावल्यात तुम्ही. म्हणजे तुला तडा तडा बोललेली ना अपमान केलेला दिसलं ना. मग गणाला का तो थांबाय पाहिजे होतं. कशाला? तू आलाय निघून लगेच. अहो ती बाय एवढी तडा बोलते, तुम्हाला अपमान करते. तडा तडा नाही परत पाया पडायला लागली. हा हो आता गेल्या तू पायतान काढलं न मी गेलो की पाया पडायला लागली. होय ती काय का अशीच आमची दोघाची चेष्टा मस्करी चालती अक्काबाईची न माझी. चष्ट मस्करी. हो परत काय म्हणली माहितीये का? नाना भाऊजी 2 घास घाऊन जावा की. तुम्हाला म्हणली? मग काय आता म्हणलं माझा दोस्त पुढे गेला आणि मी काय 2 घास खाऊ तवा आणि मी बी आलो तुझ्या मागे लगेच निघून. येडाय की काय? थांबाय पाहिजे होता तू. अरे नाना पक्क राजकारणी शोभता राव तुम्ही. येडाय का काय? नाना भाऊजी म्हणली तुम्हाला. आणि मग त्या आगीचं बॉन्ड. आगीचं बॉन्ड काहीच करत नाही माझ्या पुढं. ही फक्त कसं आहे गावाला दाखवाय. अक्काबाई काय करते माहिती का? अय कशाला आलाय माझ्या दारात आणि माझं मी बघील की अशी म्हणत असती. पण माग नाना तुम्ही म्हणाल तसं भिवू नको मी आहे. आणि मग माझ्या लग्नाचा तुला विषय काढला का? आयला नेमका आनंदाच्या भरात परत तिथे सारलो. बरं असू दे काढू विषय आपण नंतर. चल जाऊ का मी? ह्यो बाजिना नाना, ह्यो बाजिंदा नाना या इतका चांडा असला असं वाटलं नव्हतं. आपला मी रस्ता बदलतो. अहो चला की माझं उरकलंय, तुमचं अजून उरकलं नाही. कुठं? अहो लग्नाला जायचंय आपल्याला. नाही मी नाही येणार. अहो असं का करताय तुम्ही? असं का म्हणजे काय ग तुझ्या माहेरच्यांना कळतं का काय? मी गेलो तर कधी बाबा पोशाख केलाय का वर माना पानाने स्टेजवर बोलावलंय का काय ग केलं? अहो त्यांची परिस्थिती आहे का एवढी सांगा बरं. टेजवर न्यायचं झालं तर काय सगळ्या जावायला नेता का टेजवर? परिस्थिती नाही आणि बाकीच्यांना कसं ग जमतं? वर या आमका पाहुणं वर या आणि जावाय काय रुकतोय वय. अहो तुम्ही थोडंफार समजून घेत जा किंवा असं का करता दरवेळेसच? नाही बरं असू दे जाऊ दे मरू तिकडं. त्याच्याबद्दल बी माझं काय म्हणणं नाही.
पण अगं माझ्या आजारीच व्हायचं, काय होतंय तुम्हाला? पोटात बी दुखतंय आणि मला ताप बी आलाय. अहो, कुठं ताप आलाय तुम्हाला? वरनं कळतो का ताप, आतल्यात नुसतं असं म्हणजे गरम गरम होतंय नुसतं. काय गरम गरम होतंय? अहो तुम्हाला यायचं नाही म्हणून तुम्ही नाटकं करताय काय? नाही खरंच नाही, माझी तब्येत तर इतकी बेकार झाली की नाही, आणि दुसरं आणि गावातलं बी काम आहे, पंचायतीतलं बी आहे. अहो माझी आई म्हणती दरवेळेस तुझा नवरा पाहुण्या रावळ्या जरा आणत जा की तुम्ही दरवेळेस असंच करता काय ना काहीतरी. अगं मग आता किती वेळा आलोय का, प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर आहे की. अहो पण लग्न आहे ना आता, जावाय तर पाहिजेच की लग्नाला. नको, एक काम कर, तू जा, काय त्यांना पोशाख बिशाख घ्यायचा असला तरी घे, आणि पोशाख घेऊन तूच ये लग्न करून, मी वाईस झोपतोच वाईस थोडा वेळ. अहो तुमच्याकडे बघून ते वाटाणा तुम्ही हो, आजारी आहे. धर ही पैसे, पोशाख घे धर. अहो पण तुम्ही आला असतं तर बरं झालं असतं. कशाला आता माझी खरंच तब्येत ना आग बराबर नाही, आता तुला काय 10 वेळा सांगू का, तीच असू जातो, जा खरंच जा, आणि ये लग्न हे करून सगळं मस्तपैकी कार्यक्रम करून ये, अजिबात त्रास घेऊ नको, जा. होय हो, तुमचं आज लयच प्रेम होतं चाललंय माझ्यावर. बघ आता, मग तुझ्यावर प्रेम आहे नाही तर का दुसऱ्यावर आहे का ग? बर मी काय म्हणतोय, वाटल्यास तू 2-3 दिवस राहा, 2-3 दिवस? निवांत राहा. हो, अहो रानातली किती कामं पडल्यात, लग्न झालं की लगेच येते, त्यात तुमची तब्येत पण बरी नाही. अगं मरुदी, रोजच आहे, रानातलं आहे, घरातलं आहे, भांडी घास स्वयंपाक कर, निवांत राहा. मी कुणाच्यात बी खाईल, गणाच्यात जाऊन 4 घास खाईल, आमिरच्यात खाईल, कोणाच्यात बी खाईल, मी बिनधास्त राहायचं 2-3 दिवस, रिलॅक्स हो. गणाच्यात खायला लागला, गणालाच मिळतं का घरी खायला? ए तू कोणाला काय का समजती, जाऊ दे तू जा लग्नाला. बरं जाते लग्नाला, पण मी लगेच येणार आहे महागारी, तुमची तब्येत बरी नाही ती. अगं राहा म्हणतो, अगं कुठलाच नवरा म्हणत नाही उलट राहा म्हणून, मी म्हणतोय राहा, तुला का काय, तुला एक कळणार. बस जा, बघ तुझे हे कसं करायचं ते, वाईट पडून दे मला, कधीतरी जीवाला आराम मिळून दे. होय आमल्या लय टेन्शन मध्ये दिसतो या, लय काल वाढलाय तू. गाना मी जसा याला बघतो ना लहानपणापासून, तसा मला काळ वाढलेला दिसतोय. तुला आजच कसं काय नवीन दिसलाय काळ वाढलेला? अरे ती काल वाढणार नाही रे, मग? चेहरा टाकलाय रे, चेहरा पडलाय, सुकलाय त्यो, असं म्हणायचंय मला. मला माहितीये 100% बायको बरोबर भांडणं झाली असतील. होय ना, हा. अरे लय नाला गावला दया. अरे बायको मिळाली भजून खायचं, काही रोज वाटते काय मग? अरे लगा मग धरणं तुमच्या दोघांचं मी ऐकून घेतोय, लय टमाटामा लागलाय बोलायला का तुम्ही. शांत बसलोय म्हणजे काय सारखंच बोलायचं का? अरे मग झालंय काय, का दुखते तू, आम्हाला कळू दे की. काय लागा इतर मित्राच्या मनाची अवस्था काय आहे ती बघायचं सोडून तुम्ही लागा दुसरंच बोलत बसलाय लागा. हे ए हो, आता असलं- आता तुझ्या घरची भांडणं बिडणं ती काय आम्ही बघत बसू का? मग काय? अरे काय झालंय माहितीये का, 4 दिवस झालं बायको गेली माहेरला. भांडण करून जेव्हा तेव्हा तुला भांडणाच कसं सुचतं रे? हे तुझ्या हा? तोंडावर जरा लगाम घाल की. अरे तिची बायको किती भारी आहे, जशी दिसाय सुंदर आहे ना तशीच मनानं सुंदर आहे. अरे येता जाता कधी मला निर्मुखाने येऊन देत नाही. नाही नाही बरोबर आहे. काय झालंय विषय माहितीये का, बायकोची आई पडली आजारी, म्हणजे माझी सासू, त्यामुळे आता त्यांच्या बी घरी कराय कोण नाही ना. अरे मग ठीक आहे की 4 दिवसांनी येतील की माघारी, तू का असं तोंड पाडून बसलाय मैस झाल्यासारखं? अरे तसं नाही गाणाला का, बायको घरी नसल्यामुळे मला करमाना ना घरी. आलं का लक्षात तुला? अरे खाया प्यायचं वांद होत नसेल वय त्याच. काय समजेला का आम्ही? अरे लग्नाच्या आधी असा बी तो हाताने तुकडं म्हणून खात होता की. काय लागा बोलतोय गाणा, आमची आई काय पंढरपूरला टाळ घेऊन चालली होती काय तवा? हा, जात होती काय लागा सांगतोय तू? वाजला गेल्यावर कोण करत, हाताने तूच भाकरी करायचं की. नाही आमल्या ती जाऊ दे लागा, तुझी सासू आजारी आहे. आणि तुला काय धाड भरली वे, जायचं ना बायको बरं सासूकडं. मी गेली तर असती वाईट सेवा. नाही नाही, मी तर काय म्हणतो माहिती का आमल्या, मी तर म्हणतो देवाजवळ प्रार्थना कर, सासू खापलेली चांगली. ए, अरे तू डोक्या बिका पाडला काय ह्यो? तसं सासू नाही. कपल्याला चांगली. अरे आता तू माझी सासू बघ की किती डेंजर आहे ती. हो गाना काय बी म्हण, तुझ्या सासूत आणि ह्याच्या सासूतला आमचा फरक आहे. लक्षात घ्या, ह्याची सासू याला जीव लावते, तुझी सासू तुला कधीच जीव लावू शकत नाही. तेवढं बी आलं आहे. लक्षात. तू आहे का ना, पिछल्या जन्मी आहे ना, पिछल्या जन्मी काहीतरी पाप केला असेल 100%. अरे ह्याची सासू काय, ह्याची सासू आबाळात पडली होय, ह्याला कुठं सासू आहे तवा? लग्न झालं नाही ह्याचं. नाही असं म्हणजे इनमिन सगळ्या सासवा सारख्याच, हा एकाच माळाचं म्हणून ववाय नाही कुणी. हा बरोबर आहे बरोबर आहे. आणि ह्याला सासू भेटली तरी काय, ह्याला चांगली सासू भेटणार आहे? अरे खडूस भेटणार, पायताना टोक्यात चाल काढ लागायची सगळी ह्याच्या. आमल्या जाऊ दे मरू दे. आमल्या तू आता जातो का? का रे बाबा? नाही नाही जा जा. जा तुला गाणं टेन्शन तापला ना, हा गाणाला मग सुट्टी देत नाही कोणाला. हा. हे, कशासाठी? अरे मला बसू दे की इथं, ए. काय होतंय?
नमस्ते. काय म्हणता बाकी मॅडम? काय नाही, बर्थडे पाया पडायला ते देवाच्या. काय बोलताय हो तुमचा बर्थडे होय हो. हॅपी बर्थडे टू यू थँक्यू तुम्हाला दैनंदिन जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू. अरे ते काय सकाळ पेपर येत होतो दैनंदिन जीवनाचा खूप खूप शुभेच्छा. हा अरे डोक्षापेक्षा पडला काय ती बावळ ठीक काय ए आमले दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनाच्या कळत नाही का तुला? मॅडम हॅपी बर्थडे. थँक्यू. काय मग आज विशेष? काय नाही, बर्थडे होता देवाच्या पाया पडायला. अरे वा वा, म्हणजे बर्थडे म्हणून तुम्ही देवाच्या पाया. हो बर मॅडम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का तुम्हाला. थँक्यू. मॅडम हात काळा झाला असेल ओके. नमस्ते तुझाच हात शान आहे का गॅरेज नाना दिसत नाहीत. नाना कुठे आहेत? नाना वय हा? अहो काय सांगायचंय नाना रात्री दिवसा तुमचीच आठवण काढतात होय का? सारखं म्हणतात मॅडम इकडे गेल्या मॅडम तिकडे गेल्या आता कुठे गेलेत? आता नाना वय आईला आता थोडा चुकमुक झाली नाना सांगितलं गेले ती. सांगितलं गेलं हा. मला काय वाटतंय कदाचित तुम्हाला गिफ्ट वगैरे आणा गेले असतील तर काय हा नाना कालच बोललो मला. काय बोलले? काय तू तयारी चालली मला मी 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 विचारतोय त्यांना नाना काय एवढं तुम्ही तयारी होत खात अहो म्हणजे बर का मॅडम चेअरमननी तुमच्या बर्थडेची जंगी तयारी केली या आणि केक कापाय सुद्धा बोलावलंय तुम्हाला. ए आमल्या आणि तर तुलाच माहित नव्हतं चेअरमनचं काय घेऊन बसला चेअरमनला माहित आहे का? हा? चेअरमन का? नालायक नाही. माणूस आहे काल हा. जवळ त्यांनी 25 लिटर दुधात 50 लिटर पाणी ओतलं बरं, अक्षरशः बोलते मी संघाने त्यांना. त्याला पडस्तोर मारला ए, अरे त्यांची घरची डिरी आहे ती कशाला पाणी वाचल अभि काय बी सांगतोय का ना हे डोक्यावर पडलाय जरा. चालतंय मॅडम शांत चालतंय तुम्ही या ओके. मॅडम बी म्हणते इथं देवाच्या दर्शनाला आली आणि कुणाचं तोंड बघितलं. व्हेरी व्हेरी ब्युटिफुल बर का नाना चॉईस इज व्हेरी ब्युटिफुल. अरे येड्या टाळक्याचं आहे काय कसला म्हणतोय ब्युटीफुल काय काय बी बोलतोय हे येडा वाकडं हे वाकडं. का ना, कुणाला बी ब्युटिफुल म्हणू नको. वैष्णवीला कळलं कसं अरे बावलाटानो कसं होईल? मी त्या अँगलनी बोलत नाही अरे मी काय म्हणतोय नानाची चॉईस इतकी चांगली की इतक्या सुंदर मॅडम आपल्या गावात आणल्या मुलांना गचा मयत होत्या का जशा का मॅडम आल्या ग पर्यंत जी सुरुवात केली ती ढ पर्यंत मॅडम खडा खडा बाराखडी पोरं म्हणायला लागली म्हणून म्हणतो होय. नानाची चॉईस एक नंबर आहे ऐक, असं म्हणते एवढी मग. स्तुती करू नको. आगाबाईने जर बघितलं ना तर तुझं अवघड होईल. लगा खुशाल ब्युटिफुल म्हणतोय. सॉरी सॉरी हा. सॉरी सॉरी ए, ऐका माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय. आपण काय करू का ना वर्गणी काढून मॅडमचा बर्थडे करू केक बी काढून मस्त पैकी. ए अरे डोसक्या बिस्क्या पडला काय तुम्ही हा. बर्थडे कोणाचा काय कोणाचा हा, मग. आणि आपण कशाला खर्च करायचा रे येडा बेडा झाला काय तुम्ही. ज्यांना पहिचान माहिती त्याला मेहमान अरे का आपल्या गावातले मॅडम आहेत त्या? काय नाही गावातल्या काय नाही होय आणि मग? हो नाही नाही बरोबर आहे. जा जा मग. आमल्या जा. हा तुझा घरी जमल्या. नाही बर्थडे कॅन्सल आहे. जा, जा. बर्थडे कॅन्सल जा, जा जा, जा. मग काय परक्या कुठल्या बायांचा बर्थडे करा आपण काय मोकळे वेतावा नाही नाही बरोबर आहे, अजिबात करायचं नाही. हा, ऐकी का ना नानाला सांगू नानाला सांगू नानाला सांगू नाही नानाला टांगू. हा. नानाला टांगू. सांगायचं बर्थडे करायचं मॅडमचा. हा. सेलिब्रेशन करून घ्यायचं नानाकडं. म्हणजे नाही लेपे द्यायला तुला परवाच सांगितलं होतं की वाळून गेलं पार रान आज आज कसल्या परिस्थितीत भिजवून घ्यायचं बरं का. हा चालतंय चालतंय नाना घे भिजवून. हा बोला फोन ठेवा तुम्ही आधी. तेवढं कसं तुम्हाला लय आनंदाची बातमी घेऊन आलो या अहो नाना तुम्ही गावचा सरपंच आहे का कोण आहे हो? सरपंच आणि तुम्हाला सरपंच सरपंच असून कोतवाला सारखं वागताय. हा? तुम्हाला काय अपडेट बिपडेट घेता येत नाही का गावातली? अपडेट म्हणजे हा? कशाची पण काय आज काय तुम्हाला माहित नाही बे? आज काय आहे तेव्हा आज चांगला दिवस आहे भिजवान करायचंय. चांगला आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा शुभ दिवस आहे का विचारा का का नाना हा. आपल्या अंगणवाडी सेविका हा. त्यांचा बर्थडे आज मॅडमचा बर्थडे आहे. लका 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 आता मॅडम पाया पडा आल्या होत्या मंदिरापाशी बर. आणि डायरेक्ट काय म्हणल्या माहिती एवढ्या माणसात हा. म्हणल्या नाना कुठे दिसाना येऊ मी- घराच वाटलं मला तर डायरेक्ट सगळी सोडली आणि डायरेक्ट नाना अगं बाई म्हणलं ए, मी तर काय म्हणलं माहितीये का अहो म्हणलं नाना कालच ते बर्थडेची तुमची तयारी करायला गेलेत. हुई नाना लय भारी बोलतोय ही डायरेक्ट मॅडमचा माकूड तसाच केलतंय. मी काय म्हणलं नाना माहितीये का अहो म्हणलं गेले 1 महिना झालं तुमचे नाना बर्थडेची वाट बघतात आणि काल रात्री तर म्हणलं नानांनी फटाकड्याची माळच आणलेली पण म्हणले 12 वाजले नाहीत मी वाजवणार नाही. मग ऐका आज आपण केक कापू नाना 300 रुपये खर्च होईल बघितलं फक्त 300 रुपये खर्च ऐका केक कापू मस्त पैकी आणि तुम्हाला जर काय गिफ्ट गुलाब बिलाब द्यायचं असलं तर घ्यायला जाऊ. गुलाबाचं फळ ऐका. 5 रुपयाला मिळेल पण म्हणजे ज्यादा काय उठा ठेवू नको बरं का. ज्यादा उठा ठेव ए, करायची बी नाही आहे का ना नाना काय काय झालं? झालं सांगा ती बिचारी आपल्या गावात राहते हो. बरं तुमच्यावर जास्त विश्वास आहे आहे. आणि तुमच्या बरोबर आमच्या विश्वास आहे हम्म. आमच्या तर बहिणीसारखी किती केलं बरं हा का नाना हा का आता मस्त आम्ही दोघं गेलो असतो केक घेऊन हा का
250 वाला केक आणला असता 100-125 रुपये गेला असतं त्यांनी आम्हालाच म्हणले असते थँक्यू. पण श्रेय तुम्ही घेतलं पाहिजे. गावचा सरपंच कोण आहे? मीच आहे ना. प्रतिष्ठित नागरिक कोण आहे? मीच आहे. तसं बी नाही. काळा आंबले तिथंच होता. काळा आंबले ऐकलं तिने ऐकलं मॅडमचा बर्थडे लगेच काय म्हणला माहितीये का? म्हणला ओ चोरमन मी म्हणला तुमच्या. अरे म्हणलं चोरमन म्हणलं ना ना म्हणलं मॅडम अजिबात काय ऐकू नका म्हणलं 25 लिटर दुधात 50 लिटर हे पाणी टाकतो म्हणलं चोरमन. हा चेअरमनला क्रेडिट जाता कामा नये. चेअरमन नाही म्हणत त्याला चोरमनच म्हणा. चोरमन ऐका का ना उशीर करायला नको. पण ऐका ना ऐका उशीर करायला नको. चेअरमन जायला आधी मॅडमच्या घरी आणि मॅडमला बर्थडेला साजरा करायला घेऊन जाईल त्यापेक्षा आधी आपण जाऊ. नाही, त्यांचा तोच प्लॅनिंग होता आमिर. पण 2च मिनिटात मी काय करतो कपडे बिपडे बदलतो आणि टकाटक मध्ये त्यांच्या घरी जातो. त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो माझ्या वतीनं देतो आणि मग जाऊ. ना कपडे चावी. ऐका कपडे टाकाटक घाला जरा चांगली पांढरी फडक. पांढरीच कपडे घालणार की आणि आम्ही आपल्या गडकी नाही बा. तुमचं आपलं सेवक असल्यासारखं आम्ही दाखवणार. मी दोन मिनिटं ऐका की हे पोरांनो नेमकी बायको बी आज माहेरला गेली. काय बोलताय? मग काय टेन्शनच नाही मला. आता काय मग दिवसभर म्हणलं तरी मॅडमला घेऊ आणि त्यांचा व्यवस्थित बर्थडे साजरा करू. Birthday. पाहुणचार करू आपण. पाहुणचार. किती कसं ती पाहुणी आपल्या गावात. हा पाहुणचार पण 200-300 रुपये 400 रुपयातच भागवा सगळं. नाही नाही नकोच ना तुम्ही काय करा इथंच बसा. आपण चोरमनला घेऊन जाऊ. चेअरमन साहेब येतो म्हणजे. जरा ए, काय येड्यागत करतात मग मी म्हणतो जाऊ दे ना 400-500 रुपये गेला अजून तर काय बिघडतंय. ए बर जाऊ द्या यायला 400-500 भाजीसाठी काय नगण्य. आमचा जीव तुमच्या नंतर आपल्याला हा का? चोरमन किती वेळा म्हणला माझ्या पार्टीत या. ना ऐका घनान मी गाडीच्या पुढे बसणार मॅडम तुम्ही मागे बसायचं. हा, बस तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. हा, काय आम्ही गाडी उतर म्हणलं की उतरायचं. तुम्ही आमच्यासाठी साहेब आहे आज. नाही. ए मग आणि मॅडम साहेब येईन. असू दे. जावा तुम्ही जावा मी बी जातो. इथं. मी बी येतो कपडे. हा. मिशे गेले डायरेक्ट अशा करायच्या म्हणजे कसं उठ पडतो. वट म्हणजे पहिलाच वट आहे माझा. मी नादाला लागतो कोय. बर ओके आलो लगेच. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्हाला कळलं आज वाढदिवस आहे वाटतं हो तुमचा. आहे ना आज बर्थडे माझा. अरे वा वा वा. बर तुम्हाला पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. असू द्या ठीक काय आहे. म्हणता नाना बरे आहेत का तुम्ही? हा मस्त. मला काय आहे तवा हा गाव आणि मी गावातले कार्यकर्ते आणि आम्ही निवांत असतो बघा. निवांत का? हो बर बर. तुमचं काय चाललंय? निवांत. शाळेत वगैरे मुलं व्यवस्थित आहे शिकतेत वगैरे. त्याच्याने तुम्ही खाऊ वगैरे पण दिला होता शाळेत. अहो, मग माझं कर्तव्य आहे यावं. हा गावात कुणाला कुठली अडचण येऊ नये हा ही माझं काम आहे बघा. हा बाकी तुम्हाला नाही ना काय अडचण. अजिबात नाही. कधी बी असली ना हा तरी निसंकोच मला फोन करायचा. सांगते ना. हा सांगते तुम्हाला. बरं, बाकी काय चाललंय आणि निवांत. बर तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. बर मी काय आणि म्हणतोय मॅडम बोला की. वाढदिवस तुमचा साजरा करूया का? नको काय म्हणतील गावातली लोक तुम्हाला? अहो गावातलं कोण कशाला काय म्हणतंय या हो का? हम्म. बघा मॅडम आता हा बोला की. तुमचं इथं गरीबचं कोण आहे का? नाही ना. बर तुम्ही आमच्या भरवशावर आलाय का नाही गावात हो आणि मग ह्या बाजीनानाचं कर्तव्य आहे. हा गावचा प्रथम नागरिक आहे मी त्या नात्यानं माझं कर्तव्य आहे. हो मी काय उपकार करत नाही तुमच्यावर. बरोबर आहे ना. वाढदिवस मस्त पैकी साजरा करू आपण कुठं नको कशाला. नको नको अजिबात नको. काय असं करता मॅडम? नाही नाही नको. असं नसतं हवं. ऐका तुम्ही नाही नाही नको. अहो मी काही एकटा नाही नेणार तुम्हाला. तरी पण नको. अहो माझे कार्यकर्ते आहेत. नाही तेव्हा तसं असतं का सांगा तुम्ही? तुमचं बरोबर आहे पण नाही पटत मला. अहो हो का आता तुम्ही जर माझ्या कुटुंबात राहत असता हो. तर आला असता का नसता सांग? आले असते ना. तुमचं बी काहीतरी आहे की बाबा माझी जबाबदारी आहे. तुम्ही आज एकट्याच इथं आलाय हो. तर तुमचं मस्तपैकी वाढदिवस वगैरे साजरा करायचा हा. आणि तुम्हाला बी आनंदात आम्हाला बघावंसं वाटतं. कारण उगाच मग नाही 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 राव नाहीचाच पाडा लावलाय तुम्ही असं असतं का सांगा बरं? बरोबर आहे. हा मग तुम्ही अजिबात काळजी करू नका. मस्तपैकी कुठंतरी वाढदिवस साजरा करू तुमचा आणि येऊ माघारी. बर चालतंय. हा बाकी आणि कसं आहे? सगळं व्यवस्थित. तुम्ही बरे आहेत का? हो हो ओके. शाळेतल्या पोरांना काय अडचण नाही ना? नाही अजिबात नाही. हा, काय करत जा मॅडम हा. कोणाला जरी काय अडचण आली हा तरी अजिबात बिनधास्त लाजायचं नाही.
बाजीनाना नाव आठवायचं. बर बर चालतंय. येऊ का मग? हो हो या ना. चला तुम्ही बी चला. हो हो चला. चेअरमन चेअरमन थांबा. अहो 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 चेअरमन काय सांगा तुम्हाला. अहो त्या त्या बाजी द्या नानानी अहो आपली अंगणवाडी सेविकेला किडनॅप कुठल्या आपल्या गावातल्या अहो काय सांगायचं तुम्हाला. बाजी नाना अहो, चला 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 लवकर. बाजीनानाचं ना चल, लय चल, झालंय हे लाथ चला, ना. चला, चला. दाखवतोच बाजीनानाला. अहो, सारं इकडे काहीतरी इकडे करतोय. इकडे इकडे चला. या या. या मॅडम या. चला. अहो इथं कशाला आणलंय? इथं कशाला आणलंय म्हणजे हे दिसणार आहे तुम्हाला. रूप संगम होलसेलर शूटिंग शर्टिंग होजरी मेन्स वेअर रेडीमेड साडीच मिळेल. पण मला- साडी घ्यायची तुम्हाला. मला नको नको. अहो तुम्ही जरी नको म्हणला बाजीनाना नको म्हणणार आहे व्हय. आणि तो सभी गाणा तुला माहितीये का ह्यांनी जर साडी नाही घेतली बाजीनाना नाराज होतील रुसून बसतील. हा नाराज होसाल का ना तुम्ही? मग होईल की होईल मग की. आणि मग आणि शेवटी तुला माहितीये का बाजीनाना लय मोठी साडी काढली 5-6 हजाराची कालच बघून गेले ती. 6 काय 10,000ची साडी घेणार ती मॅडमला. अयो चला बाबा. या. नाही बाजीनाना सारखा माणूस नाही बरं का. मॅडम बारामती तालुक्यातलं 1 नंबरचं दुकान आहे. हो का? इथल्या तुम्ही काही कपडे घ्या पॅन्ट घ्या शर्ट घ्या साड्या घ्या एकदा घेतली का नाही मरेपर्यंत फाटतच नाहीत. बर बर घेऊ ना. बर का मावशी बोला की. ह्या आमच्या अंगणवाडीच्या सेविका आहेत त्या बालवाडीत शिकवतात मुलांना आणि ह्यांचा आज वाढदिवस आहे. हो का? हा आणि त्यांना काय माहिती का आमचे बाजनाना सरपंच साडी घेणार आहेत त्यांना. होय. मस्त साडी दाखवा सुंदर. चालतंय. आणि बरं का? नवीन आली ना. मावशी किती महाग असू द्या पैशाचा आमचं बाजीनाना काही विचार करत नाही हा. काय गाणं. हो, हो, फक्त दाखवा. क्वालिटी असली पाहिजे. हा. नंबर क्वालिटी बघा. ही बघा, ही नवीन पैठणी आली घ्या. ही आहे 3000ची. 3,000ची छान आहे पण अजून पुढचं मॉडेल. बघा ही घ्या एक 5000ची आहे बघा. हा ती बघू बरं जरा 5,000ची लय भारी मनी बिनी दिसते ती. बघा ही कलांजन पैठणी एक आहे बघा. ही 6000ची आहे बघा. 6,000 रुपये वय. हा मग ही भारी असेल बरं का. नाही एवढी काय चांगली नाही. अजून एक घ्या बघा ही एक आहे चांगली 7000ची. आणि ही सगळ्यात एकदम भारी क्वालिटी बघा 15000ची. बघू 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 एकच बघू नंबर दिसेल ताई. 15,000ची. हा हो, आला का एकच नंबर दिसेल बघा. अहो एवढी महागाची कशाला स्वस्तातली काढायला सांगा की त्यांना. असं कसं हा नाना नाराज होतील की नानांच्या मनाला किती वाईट वाटेल. पोरांनो पण मॅडम काय म्हणते ती तरी ऐका. ना मॅडम मत स्वस्तातली घ्या. स्वस्तातली साडी तुम्ही घेऊन द्या चालू तेव्हा. अरे गाना बघितलं का नाना तर म्हणतात 5 घ्या म्हणून. 5. बघितलं का? अहो, 5 साड्या कशाला. अहो बर घ्या काय ना ना लय मोठं. ऐका आता ही काढली ना आता हीच घ्या. ऐका मावशी काय करा 15,000 वाल्या 5 साड्या द्या. 15,000 हा 5 द्या. कुठली ही कुठली या ही 10,000ची. 15,000 वाली कुठली आहे त्या. 15,000 एक देते तुम्हाला. हा टाका. ही बघा, ही एक घ्या. अगो बया आया ही तर गुलछडीच आहे बाबा साडी. आया गुलाबी रंग. अगो बया ना वा घ्या, पसंत करा. छान ही एक घ्या. ही साडी कशी वाटते ना तुम्हाला. एक नंबर साडीला का पैठणी हाय बरी 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 पण ह्याची नाही ना बरी मग ह्याच्यापेक्षा अजून भारी घ्यायची का नाही 20 पर्यंत. नाही असू द्या असू द्या काय काय नाही. घ्यायची ती घ्या. आवडली तुम्हाला मावशी. दे इकडे ही pack. 15,000 आहे ना. हो 15,000 ला दे. लगेच पॅक करा. चल काउंटर बिलकुल. ए एवढी काय कशाला करतोय का ना थांब की आलोय दुकानात तर मला एक बनेल घ्यायचं होतं जाता बनेल घेऊन जाऊ. तुला बंदील घ्यायची हो होय? माझे बंदील फाटलेला का मला बी एक बंदील घ्यायचे. नाही का ना मी 200 रुपये आणले ती एकच बनेल येईल त्यात. पैसे कशाला लागतात का? अरे नाना आपल्या बरोबर असल्या नाना रुपया खर्चून देतात होय. नाही रे मॅडम प्रत्येक वेळी जेव्हा आमचे कपडे फाटतात ना तेव्हा प्रत्येक नानाने आम्हाला ड्रेस घेतल्यात आहे का नाही.
घेतल्यात लय नाना सभाव लय राहिले. घेतो म्हणतोय. हा नाना नाना घ्या की घ्या. बघितलं का? चला चला. बरं, चला. शेठ दोन बनेल द्या 90ची. बनेल त्या साईडला आहे तिथे शर्टचं सेक्शन आहे सगळं. कुठं तिकडं बनेल हो. इकडं शर्टच हवे. शर्टचं सगळं. मग असं करा, आता का ना आलो इथं एखादा शर्ट बघतो मी. काय? मग काय का लय दिवस- लय तू दिवस- बघतोय मग काय हा मग शहाणा दिसतोय सण. मला बी एक शर्ट चांगलं दाखवावं. तुझा काय संबंध? तुझा काय संबंध मग? काय रे तुझं असतं प्रत्येक वेळेस? मागाशी म्हणलं मला बनेल घ्यायचं, लगेच म्हणलं मला बनेल घ्यायचंय. म्हणजे मग आमचे नाही कपडे फाटत? अरे तुझं तू बघ की, मी आलो नाही इथं. मी आलोय का म्हणजे नाना ह्याला नीट समजून सांगा बरं का. हा. अरे पण पोरांनो, तुम्ही मला घरीच सांगायची तुमचे कपडे फाटले ती म्हणून. अहो ती घ्या त्यांना 2 शर्ट जाऊ द्या. नाही घेण्याचं नाही काय व घेण्याबद्दल नाही काय, पण घरी सांगितलं असतं म्हणजे त्यांना. अहो पण प्रत्येक वेळेस काय संबंध आहे? मी घेतोय मग त्याने घ्यायची काय गरज आहे? नाही तू घेतला मग तू काय नानाचा लाडका आहे काय? मी नानाचा कवापासनचा कार्य करताय बच्चा असल्यापासून. होय का? मग तू मला माहितीये मला आडवा चालतोय ना, मग मी आहे ना 2 शर्ट घेतो. बघतो आता तू काय माझं वाकडं करतो ती. मला 2 शर्ट द्यावं. मला 3 शर्ट द्या, डबल एक्सेल द्या, मला 3 द्या मला बी. 3 वय हो ही 3 आहे ना, ही 4 शर्ट मी घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला 2 पॅन्ट दाखवा नाही बरं का. मला काय जीन्सचं करा? सेक्शन कुठे आहे? जीन्स पॅन्टीचं कुठे? मला 5 पॅन्टी आणि 8 शर्ट दाखवा. अरे पण मी काय म्हणतोय या, तुम्ही ही करायचं होतं ना. नाही नाही ना उद्या बिंद्या आपण नियोजन उद्या नाही नाना कल करे सो आज कर आज करू सो अभी. आता- आता दाखवतो माझा किती वय ए, आहे. आपल्याला मॅडमचा केक कापायचा काय नाही. उशीर होतो. ऐका ना. नाही, केक कापू आपण नाना, पण ह्याला बी कळू द्या तुमच्या पशी माझा किती वट आहे ते. हा मला बी कळतंय की. हा मला सगळं बॉक्स द्या. हा पॅन्टी कुठे आहे त्या? पॅन्ट आहे वरती. हा पॅन्टी बी घेऊन या 5 लय झालं त्याची नाटकं प्रत्येक वेळेस बघतो. ह्या वेळेस मी काय सोडायचं नाही त्याला. अरे पण मी काय म्हणतोय, आपल्याला उशीर होत नाही का? तुम्ही ही खरी ऐका काका, आताशी काका 12 वाजायला टायमिंग आहे. संध्याकाळी केक कापला ना तरी चालतंय. तुम ओ पेटीचं कुठे आहे मला सेक्शन? आहे वरती. वरती आहे का? मला जीन्स पॅन्ट घेणार आहे मी. हा शेट ह्याच काय नाही व, किती घेऊ द्या. असं ट्रकची ट्रक भरून मी अनाथ आश्रमला कपडे पाठवतो. चला किती झाले पैसे? 27,400 झाले. काय? हा. फक्त 27,400? नाना मला वाटलं 30,000 तरी होईल म्हणून. तुला माहिती आहे का त्याचं कारण? का? अरे आपल्याला कपडे घेतली पण नानाने एखादा बनेल तर घेतलंय का? हा नाहीतर नाना, तुम्हाला घ्यायचे का अजून 2-3 बनेल? नाही मी घेतो उद्या परवा घेतो. गाणं. माझं काय सारखं आमचं संबंध चालू चला मॅडम आपण गाडी जाऊ. नाना लवकर येते. हो आलो आलो आलो. ठेव का ही 10,000 आहेत. आणि मी काय म्हणतोय, राहिलेलं उद्या दिलं चालतं का? याला उधार नसतंय की त्यातला काय आयटम कमी करायचा का मग? नाही आयटम नाही कमी करायचा. पैसे आहेत की मोबाईल मध्ये. काय झालं माहितीये का, बजेट हल्लं व पोरांनी मध्येच खर्च काढला. आता नाही म्हणता येतंय का? असू द्या, घ्या इकडे फोन पे. स्कॅनर आहे ते. कुठे झालं? ओके. बरं येऊ का? हो ठीक आहे. पण जरा काय करा, कमी बजेटच्या साड्या ठेवत जा. सगळं जास्त आहे. हा पण नाही ना मिळाले आता. हो का? आता ताईंना म्हणलं जरा पहिलं मला चांगले दिल द्यावं साड्या. हा. जाऊ का? हो चालेल. धन्यवाद. या 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 अव आधी काय करू ना हा. थोडस खाऊ लाईट. पण मी काय म्हणतोय, केक कापाय उशीर होईल. ऐका नाना केक नंतर कापू. ही सांगवी पेशंट ढावरा जेवण 1 नंबर ढावरा जेवण मिळते. नाही. मॅडम तुम्हाला मटण आवडतं का नाही? बघितलं ना 1 नंबरचं मटण चाल. मिळते ओरिजिनल. ह्या बड्डेच्या नादात बघा ना लय भुका लागल्या त्या. हे काय आता ऑर्डर देऊ? बोला काय देऊ? तर मी काय म्हणतोय मटन. हा मटणच. मटन तुम्ही मटन नाना तुमचं कसं काय? हा मटन मटण ना? आपलं 2-4 10 थाळी द्या. चालेल. आणि मी काय म्हणतोय का ना सेपरेट अजून मटन मसाला घेऊ. मटन मसाला द्या, मटन बिर्याणी द्या, मटन पिस्ती द्या, मटन क्रिस्पी द्या. अजून मटणाचं जेवढं प्रकार आहेत ना एक खांडी एक्स्ट्रा द्या. ऐका की ताटात सगळं येतं म्हणजे मटन थाळी जी आहे की नाही
त्याच्यात सगळं येतं म्हणजे ते किती घ्यायचे तवा 5-5 ना ते 4-4 पीस येते 5-5 2-2 येते ती. होय ना नाही मी जेवलो नाही जेवलं ऐका की किती पीस येतात ताटात 5 पीस येते 5 पीस बघितलं काय बघायचंय मोठं मोठं. तू मॅडम घेऊ द्या ना घेऊ द्या की खाऊ दे ते. मॅडम तुम्हाला मटण किती आवडतं आवडतं मला जास्त. अहो मॅडम माझं खाण्याबद्दल काहीच मत नाही अहो, पोरं आहे ते मागतात खाऊ द्या त्यांना. अहो पण मटण जास्त खाणं चांगलं नसतं म्हणजे माझं काय नाही आपल्याला बी मटण आवडतं ना एक काम करा, तुम्ही काय करा, आपलं कमीच खावा. उगाच कसं आहे तुमचा वयामानानं तुम्हाला त्रास झाला काय झाला, आम्ही तरुण हट्टी कट्टी पोर आहेत, आम्ही काय किती जरी खाल्लं तरी आम्हाला कमीच आहे. शेट काय करा माहितीये का एक 8-9 प्लेट आम्हाला प्रत्येक सांगले ना बिर्याणी सगळं घेऊन या चालते. ना ना नाही पाणी प्या. तुम्हाला कोरड पडली नाही कोरड नाही प्या. आपल्याला केक कापायचा आहे केकची ऑर्डर देऊ का इथनं फोन करू सांग तुझ्या त्या मित्राला सांगू किती आणून केक दिली आईस केक सांगतो आईस आईस केक सांग हा? 1 किलोचा द्या 1 किलोचा अर्धा किलो नाही किलोचा द्या. हा. किलोचा होय ना, नाही का त्यापेक्षा गणात असतो तो टप्प्यावाला असतो ना 2-3 किलोचा ह्याच्या काय काय मोठं नका. अहो, नाही, तो- नाही, असं नाही असं नानाचं मन मोठं आहे त्यामुळे केक पण मोठाच आहे. आता मला सांगा, तुमचा बर्थडे वर्षात नाही येणार एकदा, हा का खालचा मजला वरचा मजला तसला लय भारी केक इथं. हा. आपण कसं होतो चालला बी पाहिजे ध्यान ठेवा है का नाही, मॅडम? ना ना राहिलेल्या केक शाळेतल्या पोरांना वाटू की हो अंगणवाडीचा काय राव ना ना. कसला खातोय रे अजून मला वेळ लागतो बाबा मटण असलं की. मटन बाकी 1 नंबर होता मटण चांगलं होतं क्वालिटी आज लय कमी जेवलो. पुन्हा आम्ही कमी जेवला कमी जेवला मग काय लागलं एक मटन बिर्याणी मागू का अजून हा ना अरे त्याला पोटात रिग नसेल आता मागवा एखादी खाऊ द्या अजून. नाही त्याला नाही सुभार गावत खाता असर बसार रातभर किरमाट डेखार देतो परत नाही ऐका आता हात धुवले मी एकदा हात धुवला ना मग मी नाही नाही परत जेवण. जेवण 1 नंबर होतं पण हा. म्हणून तर हे हॉटेल आणलेलं ना ना. मस्त होतं जेवण. बघितलं का नाना कशा टाळे देते बघ कसा आहे लय चांड दिसतंय नाना. मग असू दे आता लावलाय कार्यक्रम नानाचा बरोबर होतो का असू दे चल. किती झालं हो? 2670 झाले. 2670 हो. एवढं झालं आता काय तुम्ही डवारा घेतलं 4 थाळ्या परत आणखीन बिर्याणी सुक्क दिलं तुम्हाला हा पाण्याच्या बाटली तर फ्री मध्येच दिल्या ते सगळ्या. आपण आता तर चौकच होतो पाच- मध्ये आम्ही 5-6 जण आलो तर 1200-1300 रुपये बिल झालं त्यावेळेला तुम्ही फक्त डवारा पेशलच घेतल्या होत्या. डवारा पेशल 250 रुपयाला आहे आपली. हो आता तुम्ही एक्स्ट्रा घेतलेलं सुक्क घेतलं बिर्याणी घेतल्या त्या. एवढं घेतलं का त्यांना हो एक तर काहीच परवडलं नाही इतकं म्हणजे कमीत कमी रेट मध्ये दिलेलं आहे आपण तुम्हाला. हो हाय की पण आता एवढं बिल झालंय म्हणजे थोडा डिस्काउंट फुल नाही फुलाची पाकळी द्या आता काय आहे माहितीये का लई यांना जाचलंय मला पण बिल देऊन जातो ना थोडं सांगा कमी तुमच्या ह्यानं लगेच सोडतो ठीक आहे वरचं 70 रुपये कट करू. 70 वय 200 करचाल मी म्हणलं कमी नाही बरोबर आहे. बरं असू द्या ठेव का गेला आले जाऊ का या परत. अहो 100% रस्सा इतका मला आवडलाय ना पण ह्यांना नाही घेऊन येणार मी येतो ठीक आहे. काय राव नाना हे हा कसा आहे नाना बघितलं ना असा आहे नाना. आता तू बघ कसा नानाचा कार्यक्रम लावतो. नाना लयच आतल्या गाठीचा दिसतोय हा असू दे थांब. डायरेक्ट वहिनीला पण हॅलो वहिनी चेअरमन बोलतोय. कुठे आहे तुम्ही? माहेरला गेलोय होय. तरीच मी म्हणतोय तो उंदराचा सुळसुळाट का झालाय. वहिनी तुम्ही हसल ते हातातलं काम सोडून पाडदिशी इकडे या. ते नानाचं काय वागणं मला बरोबर दिसना बाबा. काय झालं? नानाचा पाय घसरलाय काय नाना आता माणसात राहिलाय का? बघा बाबा तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही अजून 2-4 दिवस गावाकडे राहिला तर ती नाना तुम्हाला कायमचा तिकडेच ठेवल. बघा आता विचार करा आणि उद्याच्या उद्या या बाबा तुम्ही लगेच. चालतंय ठेवतो. आयला नानाची लय भारी कडी लावली तुम्ही अरे नानाच्या घरी आता बॉम्ब स्फोटच होते.
लय वाकडा चालती चल आता चल 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 उद्या गंमतच येणार आहे बघ तू उद्या वहिनीची मजाच उद्या. राहू एकच नंबर अहो तुम्ही कुठं पळताय बाहेर थांबा पाहताय म्हणजे काय तो अहो, तुम्ही लोकांचं बड्डे करताय बायकोचा बड्डे करायचं माहितीये का तुम्हाला कवा काय तो थांब 2 काय मिनिट थांब? थांब कुणाला फोन लावताय 2 मिनिटं थांब अहो तुम्हाला लग्नाची तारीख माहितीये का लोकांचं बड्डे करताय तुम्ही 2 मिनिटं हॅलो अर्गाना कुठं आहे रे तू अर्जंट ये रानात बागपशी माझी लई बेकारी झाली या उद्या गणाकडे बी बघते आणि तुमच्याकडे बी बघते चांगलं काय करणार आहे गणा येऊन इथं ए लवकर ये रे लवकर ये काय करणार आहे गणा आर लवकर ये तू माझं लय आपदा चालली या. काय करणार आहे गणा काय करणार गणाने सांगितलं होतं तुम्हाला असं करायला अगं असं म्हणजे काय केलंय सांग बरं तरीच म्हणलं कसं एवढं प्रेम होतो चाललंय 3 दिवस राहा म्हणताय तुम्ही मला अगं लका चांगल्यासाठीच तुला म्हणलं मी 3 दिवस राहा मी काय असं बळ म्हणलंय का अहो सांग सरपंच आहे की शोभतं का तुम्हाला असं लोकांचं बायांचं बड्डे करणं हा अगं सोना तू तरी सांगला का ताईला समजून मी काय सांगू तुम्ही अशी वागायची काय गरज होती का आम्हाला वाटलं नव्हतं असलं असताल तुम्ही म्हणून अगं असलं म्हणजे लका काय वागलोय मी सांग बरं हा? आम्ही बघितलं ना सगळं व्हिडिओ मध्ये काय वागता येईल काय नाही ते होय कसल्या व्हिडिओ मध्ये अरे ल- बड्डेचा व्हिडिओ बघितलाय की आम्ही होय बर अरे मला माहित आहे तुम्ही दोघी आहे ना मिथून आणि माझ्या हल्ला करायला आलाय वय अगं ह्यांची चूक घावली ना असंच कांगारावळा करायचं सवय ह्यांना आईच येणार होती पण आम्ही येऊन दिली नाही आमचं चुकलं तिला घेऊन यायला पाहिजे होतं आम्ही अरे पण घेऊन यायला मी असा काय गुन्हा केलाय बर ह्याच्यासाठी वय ग तुला शिकून सवरून मोठी केली पैसे पुरवलं मी हुनी म्हणलं धाकटी माझ्या मदतीला येईल ते बहिणीच्या मदतीला जाती वय हा मला खर्च केला म्हणजे तुम्ही काय चुका करायला मोकळे झालं का सगळं खर्च आईला द्यायला सांगते आणि ताई आता अजिबात इथे राहायचं नाही आपण जाऊ चल हो मला माहित आहे तुमची फॅमिली कशी आहे ती आई ती आणि ही बहीण आणि तू बी लागली वय तिला साथ द्यायला तुमची कशी फॅमिली तुमची अख्खी फॅमिली का लोकांच्या बायांचं बर्थडे करते का काय मग ती चांगलं नाही का ए माझ्या फॅमिलीचं नाव घ्यायचं नाही आणि तुझ्या तोंडात सुद्धा नाव आलं नाही पाहिजे किती कशी नाही तो किती शेणी तुम्ही किती शान आहे ते कळलं की मला त्या व्हिडिओ कुणाबद्दलही बोलायचं नाही होतं. काय हो तुम्ही आवाज आणि चढवताय? गचुरं सोड नाही तर गचुरं ठोक्यात तुम सोडत सोडेल नसते तुला. गचुरं मी. गचुरं सोड सोडत माझी नसते. इज्जत आहे माणसं बघते ती गचुरं सोड बर्थडे करताना कुठे गेली ती इज्जत तुमची ए बड्डे तू कुठं काय गेली? लागली सांगायला? एका रपात- अहो, तुम्ही कशाला आला इथं आमच्या नवरा बायकोचं भांडणात हा तुमचा नवरा असेल पण आबाजीना आमचा नेता आहे आला का ध्यानात ही काय पद्धत आहे? बोंबलून सांगेल मी काय सांगेल? बाजीनाना सरपंचाला त्याच्या बायकोनी बदडला म्हणून ए, बदललं काय बदलती तिला आता चिमावणार हात होतो तर लावून दाखवा बरं तुम्ही ना ना अरे काय झालं ते ऐकून तर की का हाणते त्यांना विचार तरी आधी काय अरे झालं पण आधी हाणाचा काय संबंध हाणायचं होता? म्हणजे काय समज नानानं म्हणजे? काहीतरी चूक केली असेल तुम्ही कशाला आला तुम्ही कशाला आला म्हणजे बाजीनाना माझा नेता आहे ए यार का ना अरे ते काय म्हणते ते ऐक तरी आधी काय केलंय माझी नाना ती कशाचं काय ऐकायचं हाणाची काय कारण होते हा, अजिबात काय ह्यांचं चुकलं असेल म्हणून तुम्ही कवा आला माझं काय पडलंय तुम्हाला अगोदर भांडणं मिटवा हा भांडण मिटावतोय आम्हाला कळा नव्हतं तेव्हा किती दोघी शाही आहेत ती काय हा? केलं आम्ही काय केलं अहो अहो? तुम्ही किती छान अख्ख्या गावाला माहिती की ए नीट बोल माझ्या मित्राला राखी मग मित्रासोबतच मित्र बी किती छान येतात माहिती की हो ना, ना. असू द्या मी बी मोकळा आणि तुम्ही बी हो, मोकळा हो, नाना. तू बी जा आता आणि तुला आता ठेवतच नसतो अहो तुम्हाला तरी मिळतं एक टाइम ह्यांना तर मिळतंय का इचरा ए नको मिळू दी तू नाही पुरवत त्यांना आपण ना नाही भांडण चालत कशामुळं भांडणं कुठं व्हिडिओ बघितला आणि कुणाचा बर्थडे साजरा केलेला कुठं बघितलाय मला काय माहित अरे तुम्ही नव्हता बर्थडे मध्ये केक कापायला कसला बड्डे त्या अंगणवाडी सेविकेचा बर्थडे केलेला तुम्ही ती वय ए निवळ अयो म्हणायचं मग काय टाळी अहो काय पांघरून घालताय तुम्ही निवड योग योग मी काय बोळ्यान दूध पिती का काय पांघरून घालाय का आता थंडी लागते का का पांघरून घालील मी का घालील वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज झालाय काय झालं माहितीये का मी ना तिथं हॉटेलमध्ये गेलतो आता तुम्ही बी 2 दिवस घरी नव्हता म्हणलं मस्त मध्ये 250 रुपये थाळी खावी म्हणून हॉटेलमध्ये गेलो आणि तेवढ्यात त्या मॅडमचा बड्डे चालला होता आता प्रतिष्ठित नागरिक म्हणून नाना तिथं कसं बी करून त्यांच्या बड्डे जाऊन टाळ्या वाजवणं काम आहे वाजवल्या की? नाही आणि टाळ्या वाजवल्या आम्ही आणि मला वाटते ना तेवढाच व्हिडिओ कोणतरी शूट केला आणि ह्यांना पाठवून तुम्ही बी वहिनी एवढं हलक्या डोळ्याचं वाचाल असं वाटलं होतं माझं खोटं वाटतंय ना तुम्हाला माझं खोटं काय वाटतं खरं नसतं तुमचं महिना आमिर भाया सांग त्यांना गाना अरे तसं म्हणायला गेलं तर मी असं लफड्याच्या मॅटर मध्ये मधी पडत नाही बरं का आणि तसं बी माझ्या बापानं सांगितलं चोरीच्या आणि पुरीच्या मॅटर मध्ये काय बोलायचं नाही ते किती 1520 लपडे करताना माझ्या वाटते लपड्याच्या मॅटर मध्ये पडत नाही अरे पण हे असल्या लफड्याचं आता तुला माहित ए नाही काय बोलतो
का आम्ही अरे असतो? ही लपड्याचं मॅटर मग आता सगळं वहिनीनं बघितलं गेला का व्हिडिओ? अरे व्हिडिओ बघितला तरी खरं काय ते तुझ्या तोंडाने त्यांना कळू दे. अरे पण मी काय म्हणते बाजीनाला बी का नाही बे? आपल्या बायकोचा बर्थडे करायला सोडून दुसऱ्यांच्या बायांचा कशाला बर्थडे का म्हणलं करायचा? नाही तुम्ही कधी वहिनीचा बर्थडे करा? ए राज हरिश्चंद्रच्या अवलाद, हा तू पेटवा आलाय का मिटवा आलाय? अरे तुला तर माहिती नाही का ना पहिल्यापासून मला खोटं बोलायला नाही तर अरे म्हणजे मग काय काय बोलतोय तू? म्हणजे तुम्ही बर्थडे नाही केला म्हणा बरं. काय बर्थडे केला? नुसतं आता वाढदिवसात शुभेच्छा द्यायला नको. शुभेच्छा द्यायला टाळ्या वाजवत होता की तुम्ही चांगल्या. आपल्याला का सांगलं का ह्यांना? आता माझा हो का, आता त्यांनी व्हिडिओ बघितला मी तर काय करू का ना? लगा त्यांना का दबाव टाकला की किती धुतलेल्या तांदळाचं माहिती की आम्हाला? हो हो आम्हाला माहिती तो की दुसऱ्या तांदळाचा तुम्ही बी की दुसऱ्या हा तांदळाचा. खरं बोलले की रागी तुम्हाला माहिती आहे की. अरे लकानो आता माझं डोकं फिरायला मला लागलं. राहायचं नाही, मला सोड चिट्टी पाहिजे, ह्यांच्या बरत राहा. हो राहणार आहे आणि आता तुला ठेवतच नसतो. बर मला एक सांगा, थांबा. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी व्हिडिओ सांगितलं? मध्ये बघितलं मी, मला चेअरमनने दाखवला व्हिडिओ. चोर म्हणालतो तुम्हाला व्हिडिओ घेऊन दाखवायला. हो त्या चोर म्हणला तर ना अरे पण मी काय म्हणतो, माणसानं कशाला करावं असलं? त्या नवरा बायकोत भांडण लावू नको बरं का. आता आयुष्यभर बिना लग्नाचा राहशील. हा. हा मग खरं सांगू म्हणतोय का? अरे खरं सांगला का काय झालं ते? खरं खरं सांग. हा वहिनी मला खरं सांगा, तुम्हाला व्हिडिओ कोणी पाठवला? मला चेअरमनने दाखवला व्हिडिओ. बरोबर. चेअरमन म्हणा का त्याला? चोरमन म्हणा. चोरमन. चोर व्हिडिओ काढतो म्हणजे चोरमन झाला ना तो. ऐका ऐका वहिनी, ऐका ओ वहिनी ऐका, विषय काय झाला माहितीये का? मला सांगा, नुसतं केक कापत होते ना? केक कापत होती, टाळ्या वाजवत होती. अहो वहिनी, तुम्हाला विषय असा होता की बाजीनाना येत नव्हतं बर्थडे करायला, पण आम्ही दोघांना पुढे होऊन त्यांना नेलं बर्थडेला. तुम्हाला माहितीये का? का? अहो ती बिचारी लांबच्या गावाहून आली, मला सांगा त्यांचा वाढदिवस होता आणि मला सांगा त्यांची आई आहेत का तिथं वडील आहेत का कोण आहेत, भाऊ आहे का कोण आहे. मग गाण्याला म्हणलं गाणं आपण का त्यांच्या भावासारखं म्हणलं आपण बर्थडे करू. आणि म्हणलं आता गावातलं प्रतिष्ठित नागरिक कोण आहे? ना ना आणि मग मला सांगा बरं, त्यांचा बर्थडे करायला जायचं म्हणल्यावर नानांना घेऊन गेलं पाहिजे का नाही? नाना नकोच म्हणत होतं पण आम्ही हाताला धरून बळ ओढून नेलं पुढं. नाना अक्षरशः मला म्हणलं नको रे आमिर, माझ्या बायकोला आवडणार नाही. अहो म्हणलं बायकोला, अहो मी सांगतो म्हणलं. नाना नाना म्हणत होतं, नको म्हणत होतं मी येणार नाही, माझी बायको तुमच्यावर लय. नाही विश्वास माझा, हे सांगतात ना ते पटतंय मला. तुमच्या अजिबात काढायचा विश्वास नाही बघा. गाणं मिटलंय ना, मिटलंय ना. हो मिटलंय मिटलंय. मिटलंय मिटत नसतं आता. पण अहो एकदा तरी मला फोन करून सांगायचं नाही, ह्यांनी असं लोकांकडे अहो फोन काढला होता मी, म्हणलं कशाला सांगायचं किरकोळ गोष्ट नाना. का हो नाना? अगं मी म्हणलं होतं गाना 2 मिनिटं थांब, म्हणलं बायकोला फोन करतो. गणाचं नका सांगू, गणाचं काय सांगू नका. हो दुसऱ्या गावाचं सांगा ह्यांना. काय राव तुम्ही एक हात धुवून माझ्या मागे लागलाय काय? तुमची उच्च बिचल आहे का माझ्या? हो वहिनी, तुमच्यामुळे नवरा बिघडलाय, उचल बिचल काय नाही बघा. तुम्ही नवऱ्याचा नाच सोडा माझ्या. अहो, नाच सोडा. नाच सोडा. हो वहिनी, काय बी कस काय बोलताय राव तुम्ही तोंडाला येईल ती. राव गाणं आहे म्हणून तर बाजी नाना आहे. मला सांगा बरं. अहो हे घरात तर आमचा संसार होऊन द्यायसारखं गाण्यामुळे तर भांडण लागतात. आमिरा हिला काय रे माहित. हो वहिनी, काय बी तोंडाला येईल ती बोलू नका राव. गाण्याचा किती बाजीना नाव जीव आहे ना ती फक्त मला माहिती आहे. अक्षरशः बाजीनाला चांगली बायको भेटावी म्हणून गाण्यानं 16 सोमवार धरलं होतं. हो आणि त्याच फळ बघतोय आता. हा. मला लक्षात, मला नव्हतं माहिती. मला वाटलं 16 सोमवार व्रत केलंय म्हणजे पार्वती सारखी बायको मिळेल. मला काय माझी हेडंबा गळ्यात पडायची. हेडंबा? हेडंबा नाही ही दुसरं काहीतरी. बरं बाजी नाना जाऊ दे ना, सोडा झाला केक, आपण कापणं गरजेचं होतं, मिटलं ना. अरे मिटलं ठीक आहे, तुम्ही म्हणताय मिटलं. अरे किती वेळावर मिटायचं आणि किती वेळा पेटायचं सांग बरं. मरेपर्यंत संसार म्हणा ना असंच असतं. एकाने आग झालं दुसऱ्याने पाणी व्हायचं असतं. हा आता ह्या वयात आता तुम्हाला दुसरी बायको कोण देणार आहे? ती हाय की खरं बाबा, पण काय होतंय बाबा, पुढच्या वेळेस जर वाढदिवस मॅडमचा साजरा करायचा असला ना हिला घेऊन जातो बाबा. म्हणजे अजून वाढदिवस करायचा अजून करायचाच आहे वाढदिवस. कोण आहे रे? त्या मॅडमला बिचारीला आपल्या गावाच्या विश्वासाव इथं आली या. हाय, हाय. बाजी नाना, वडील हो, आहे. बाजी नाना. कोण आहे तिला? ऐका की, अहो, ह्यांना पण कोण नाही तुमच्याशिवाय, ह्यांची बी कधी कधी आता माया कसं येऊन होत जाते. म्हणून नांदाय दिला घरी. तुझं वाढदिवस किती चांगलं केलं ग मी. हा फटाकड्याची माळ 5000 फटाकड्याची माळ लावली होती तुझ्या वाढदिवसा दिवशी. झोपीत काय काय बोलती? ही आता आमिर भाऊजीत ना म्हणून मिटावत घेते मी. म्हणजे आम्ही दोघं काय बाजी नाना नीट राहा, लक्षात घ्या. इथं बिन लागण्याच्या पोरांना बायका भेटत नाहीत. तुमचं लग्न झालं, तुम्हाला कोण बायको देईल? हा तेवढं हा? खरं आहे. नाना इथनं पुढं कधीच भांडणं करायचं नाही, लक्षात घ्या. हा लक्षात. मी करतच नाही. हा कधीच लक्षात ठेवा. हिच काय स्वभावच बदलता येईना. ए अरे तुला काय फिटबिट आली काय? नाही तोंडात ना वारं बाहेर जाते म्हणून म्हणलं. हा हा अशा चांगल्या मुली दिसल्या की ऑटोमॅटिकच वारं जातो. अहो, पाहुणे बाई तुम्हाला बघितलंच नाही, कधी आला तुम्ही? आवाजच आले. होय आज झालं. आता काय मुकामाला असतात 2-3 दिवस. हो या ना घरी चहा प्यायला. आई काय लगेच? या चहा प्यायला तुपातला शिरा करते. हा 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 चालतंय. पाहुणी बाई मी येऊ का? येते ते म्हणले. आईला बर का बरं झालं तुम्ही बाबा येळला आला.
अरे काय रे करावं लागल गणा मला एक प्रश्न पडलाय बायकोच आमची बराबर नाही रे. सारखीच भांडते या. तुमच्या बायकोला जर वटणी आणत असेल ना तुमच्या मिहुनीचं माझं द्या बार उडवून मग बघा कसं मी वटणी आणतो तुमच्या बायकोला ती. आयला माझ्या बी डोक्यात येतंय बरं का या बायकोची एकदा तरी जिरावली पाहिजे मी हा असं मला वाटतंय. वाटतंय ना? बाजीनाना तुम्हाला एक सांगतो तुमची बायको तुमचं जिरावणार आहे एकदा बघा. लका हिला का आपल्या साईड नाही का कुणाच्या साईड नाही ते कोणाचाच नाही गुलाल तिकडं चांग बल पण ना मिवणी आली ना ह्याला घरी फिरकून देऊ नका. अवलाद शहाणी नाही डाव दाखवते उजू हाणती. नाही नाही खरंच नाही मला तर ह्याचा भरोसाच राहिला नाही. भरोसा नाही काय करा माहितीये का आलेल्या माघार जमा होतो गावाला हिथली पूर्ण शहाणी मला लय काळजी वाटते ना आपला नारी बघितलं ना माझा जीव लय टाळता तुट्टू राव. मग काय हर गाणा तू आहे म्हणून मी आहे एवढंच मला माहित आहे. ना मला टेन्शन घेऊ नका. अहो माझं लग्न झालं ना एकदा सोडून द्या बायको आपली काय भाकरी तुकड्याची सोय झाल्या सोडूनच देणार